हाय नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत खाण्याचा. आता आपण चाट बघणार आहोत. वाटाण्याची उसळ केली होती, ते राहिले थोडेसे वाटाणे, मग ते उकडून त्याच्यात एक बटाटा ते केलं. आणि हे छोले केले होते, तर छोले पण राहिले थोडे, मग त्याच्यामध्ये पण एक बटाटा टाकला. असं हे दोन्ही उकडून घेतलं मी. आता म्हटलं याचं काय करायचं, तर चाट बनवूया. आता ही गोड चटणी आपण बऱ्याच वेळा बघितली, मी तुम्हाला लिंकमध्ये देईन. हे चिंच गुळाचं पाणी आहे. आधी आपण चिंच कोळून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये गूळ टाकायचा, छान उकळी काढायची. त्यात आपण चाट मसाला टाका किंवा तुम्ही हे आता मी मगाशी काळं मीठ टाकलं आणि आता तिखट टाकलं, जिरा पावडर टाका, छान आपली मस्त गोड चटणी होऊन जाईल. आता हे आपण छोले आणि वाटाणे सफेद याचे आणि त्यांच्याबरोबर बटाटा घेतलेला, त्यांना थोडंसं असं मॅश केलं आपण. आणि आता एका टोपामध्ये काढूया. तुम्हाला अजून चव हवी असेल तर त्याला छान फोडणी द्या, पण काही गरज नाही आहे. असं केलं तरी खूप छान होतं, आपल्याला चटण्यानेच चव येणार आहे. आता हे सगळं एकत्र करायचं. थोडंसं पाणी घालायचं, पातळच हवं, अगदीच घट्ट करू नका, थोडंसं पातळ. त्याच्यामध्ये हळद घातली, मीठ घालूया. आणि आता आपण गोड चटणी बघितली ना, तशीच आपण तिखट चटणी करायची. मिरची, कोथिंबीर आणि पुदिना ती केलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, थोडंसं लिंबू पिळायचं, आपल्या चटणीचा कलर बदलायला नको म्हणून. अशी आपली ती हिरवी चटणी करून ठेवायची. गोड चटणी झाली, हिरवी चटणी झाली. आता आपला हा रगडा समजा. रगड्याला तिखट घातलं, हळद घातली, मीठ घातलं. आता ह्याच्यामध्ये आपण 2 चटण्या आहेत, त्या पण थोड्या थोड्या घालायच्या आपल्या चवीनुसार. आता आपण तिखट किती घातले, त्याबरोबर आपण हिरवी चटणी बनवताना मिरच्या किती घातल्या, किती तिखट आहे त्याचा अंदाज घेऊन आपण त्याही चटण्या ह्याच्यामध्ये घालायच्या. आणि असा मस्त आपण रगडा असा छान आंबट गोड तिखट बनवायचा. आता हे थोडं जाडं आहे ना, हे पण थोडं मॅश करून घ्यायचं. आणि आपण आता त्याच्याबरोबर नुसतंच आपण हे चाट काय खायचं, तर त्याच्याबरोबर आपण कटोरी बनवूया. कटोरी नाही जमली, पुरी बनवा, काही चालेल. आता हे मैदा घेतला, मैद्यामध्ये मीठ टाकलं आणि थोडं आपली जे पुरी बनवली समजा किंवा कटोरी बनवली समजा, तर त्या कटोरीला जरा असा कडकपणा यायला म्हणजे असे 2 चमचे आपण कॉर्नफ्लॉवर घालायचं त्याच्यामध्ये. त्याने जर आपली पुरी अशी कडक राहील. पुरी मी आता कटोरी बनवणार आहे. तुम्हाला जर नाही जमली तुम्ही बघा आधी. आणि आता ह्या पुरीला, कटोरीला आपल्या टेस्ट येण्यासाठी, त्याला खुसखुशीपणा येण्यासाठी आपण पळी तेल गरम करणार आहोत. आता हे मीठ टाकले, ते मिक्स केलं आपण, आपलं पीठ टाकलं, ते मिक्स केलं. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स टाकूया. आपल्या कटोरीला पण चव आली पाहिजे ना, मग त्याच्यात चिली फ्लेक्स टाकूया. थोडंसं ऑर्गॅनो, तुम्हाला वाटत असेल तर ओवा चुरून टाका किंवा आपण जिरं चिरून टाकूया किंवा काळी मिरीची पावडर. चव येण्यासाठी काहीही म्हणजे घाला, जरा थोडंसं स्पायसी आणि असं छान चव येण्यासाठी. आता ह्याच्यामध्ये आपण हे पावपळी तेल चांगलं गरम करायचं. हे ऑर्गॅनो आहे ते घालायचं आहे पिझ्झावरचं, मुलांना पण खायला बरं वाटतं. आणि आता हे चांगलं कडकडीत तेल करायचं गरम आणि मग ते त्याच्यावरती घालायचं.
आता ही पळी आहे, त्याने आपण पाव पळी घेतलं थोडंसं, कारण आपलं पीठ पण थोडंसंच आहे, 1 वाटी. आणि छान आता हे जरा थंड झालं की अख्ख्या पिठाला छान चोळून घ्यायचं आपलं पीठ. आता हे सगळं तेल आहे ना चांगलं पिठाला चोळून घ्यायचं. पीठ असं खसखशीत करायचं, म्हणजे आपली कटोरी अगदी खुसखुशीत होईल. असं पूर्ण लावलं की अगदी थोडं थोडं पाणी घेऊन ते घट्ट मळून घ्यायचं. आपण पुरी कशी करतो, पुरीला पीठ घट्ट करतो ना, तसं पीठ घट्ट मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घ्या, पटकन सैल करू नका पीठ. आपल्या पुऱ्या ह्या कटोऱ्या नरम होतील. थोडं थोडं पाणी घेऊन घट्टसं असं पीठ मळायचं. सोप्या आहेत, काही करायचं नसतं. आपण करंजीला वगैरे पीठ मळतो, आपली करंजी शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी जसं आपण मळतो ना, तशा पद्धतीने मळायचं. आता आपल्या इकडे रगडा पण मस्त गरगरीत शिजलेला आहे. बघा मस्त. आता बघा राहिलेले आपले वाटाणे चणे असेच पडून, मग कांदा कापा, हे करा असं आपण करतो ना, आणि तसे खा. त्यापेक्षा हे छान 2 चमचे. आता आपण तिखट चटणी आहे ही, तुम्हाला सांगितलं ना, कोथिंबीर मिरची ती चटणी आहे. पुदिना घेतलाय छान, थोडं मीठ टाकलंय आणि थोडासा रंग बदलू नये चटणीचा म्हणून थोडंसं लिंबू पिळलंय. अशी आपली चटणी. आता गोड चटणी केलेली आपण चिंच गुळाची, छान तिखट मीठ घातलेली, तीही आपल्याला जेवढ्या आवडीप्रमाणे तीही घ्यायची. असा मुळात आपला हा चाटही छान टेस्टी झाला. बघा किती छान दिसतोय. असंच डिशमध्ये घेऊन खाऊ शकतो असं दिसते. पण ह्याला घ्यायला आपण एक कटोरी बनवूया. त्याचं आपण पीठ तर मळलेलं आहे. आता आपला चाट तयार झालेला आहे. आता त्या पिठाच्या आपण छोट्या छोट्या गोळ्या करायच्या. तुम्हाला नाही कटोरी करायला वाटत असेल प्रॉब्लेम, तर तुम्ही साध्या छोट्या छोट्या पुऱ्या करा. जसं आता मी हे एका पुरीला घेतले ना, ते पीठ तुम्ही याच्यात 2 पुऱ्या छोट्या छोट्या करू शकता. पण आपण थोडंसं असं वेगळं करूया, बघायला पण छान वाटेल, खायला पण मन होईल. आणि काट्या चमच्याने किंवा आता सुरीने थोडं टॅप टॅप करा, म्हणजे पुरी अशी फुगणार नाही. ती फुगली नाही ना, मग जरा चांगली खुसखुशीत होईल. आणि पळी घ्या आणि त्याला अशी दाबा, राहते अशी थोडंसं दाबलं ना आपण की राहते. आता काय तेल मी कमी घेतले. कारण काय ते आपण वापरलेलं तेल पुन्हा वापरलं की फॅट, मुलांचं आता माहिती आहे ना कसं, त्यामुळे तेल कमी घेतले. तर थोडीशी कढई आपण अशी तिरपी केली ना, तर ते बरोबर आपलं कटोरी त्याच्यात हे होणार छान. आता हळूहळू ती तळली गेली ना की हळूहळू बघा सुटली ना, अशी सुटणार. थोडंसं वरचा भाग पलटी करून हे करा, आणि मग आतमध्ये तेल जाऊन छान कटोरी मस्त ब्राऊन कलरची होईल. हे बघा होईल हळूहळू. एकदा तेल तापलं ना की आपलं मीडियम टू हायवरती गॅस करा, गॅस कमी ठेवा, म्हणजे कशी हळूहळू ती खुसखुशीत होईल. पटकन शिजली तर ती नरम पडेल. अशी आपली छान कटोऱ्या पटापट करून घेऊया. आता दुसरी कटोरी घेतली, तिसरी आपली पोळी पण लाटून झालेली आहे.
अशी होते. गॅसकडे थोडं लक्ष ठेवा. जर कमी तेल घेत असाल तर गॅसकडे लक्ष असू द्या. जास्त तेल घेतलं तर ह्या कटोऱ्या अजून छान होतात. तेल, मीठ, साखर ह्या गोष्टी थोड्या आता तब्येतीला जपण्याच्या गोष्टींसाठी चांगल्या आहेत, तब्येतीसाठी कमी करण्यासाठी. असं आपल्या पटापट कटोऱ्या झाल्या. आता मी एक पुरी पण केली, तरी तिला टॅप केलं नव्हतं त्यामुळे ती फुगली. पुरी केली ती बघा तुम्ही, तुम्हाला दाखवते मी कशी. एकदम खुसखुशीत अशाच आपल्या कटोऱ्या झाल्यात. कटोरीमध्ये चाट घेताना जेव्हा खायचं असेल ना तेव्हाच घ्या, नाहीतर ओल्या होतात. किंवा तुम्ही चाट घ्या प्लेटमध्ये आणि वरती कटोरी चुरून टाका. किंवा तुम्ही पुऱ्या केला तर त्या पुऱ्या अशा चुरून घाला. आता ही कटोरी केली, पण याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही कंपनीचं वेफर घ्या. साधं प्लेन बटाट्याचं वेफर घेतलं तरी चालेल आणि बारीक शेव घ्या. ह्या 2 गोष्टी घ्या. आता माझं ना नेमकं याच वेळेला मी इतकं केलं आणि कॅमेरा माझा बंद झाला. त्यामुळे मला जरा पुढचं तुम्हाला दाखवता आलं नाही की ह्या कटोरीमध्ये मी काय टाकलं म्हणून. तर तेच थोडं मिस्टेक झालं, त्याबद्दल सॉरी. पण मी तुम्हाला सांगते की जेव्हा जितक्या खायच्या आहेत तेवढ्या कटोऱ्या भरा. आणि मी असा रगडा टाकत होते आणि तो टाकल्यानंतर ते कॅमेरा बंद झाला, त्यामुळे मला ते तुम्हाला दाखवता आलं नाही. पण मी ह्या कटोरीमध्ये आपला चाट टाकला, नंतर त्याच्यावरती शेव, दोन्ही चटण्या टाकल्या, शेव टाकली आणि वेफर टाकलं. असं तुम्हाला हवंय कांदा वगैरे कापून घेतला तरी चालेल, पण आपल्याला एवढं हरकत नाही. आणि मी त्याच्यावरती ह्या 2 चटण्या टाकल्या, थोडं वेफर आणि शेव टाकली. खाली आपलं पूर्ण बनवलेला चाट आहे, रगडा आहे खाली. आणि अशी एक कटोरी. आणि अजून तुम्हाला त्याच्याभोवती अजून चाट हवाय तर तो घ्या, चटण्या घ्या, दही हवाय तर दही घ्या त्याच्यासोबत. खूप छान होतं. माझं थोडं हे कटोरी भरण्याचं मिस झालं, त्याबद्दल खरंच सॉरी. आणि असं परत तुम्ही साईडने असा मस्त रगडा घ्या, चटण्या घ्या, खूप छान चाट होतो. माझं हे मिस झाल्यामुळे वाटत होतं की टाकू नये, पण मला हे तुम्हाला दाखवण्याचं वाटूच लागलं की दाखवावं, इतकं छान होतं म्हणून मी तुम्हाला दाखवते. आपण ही व्हिडिओ हवी तर पुन्हा एकदा करू व्यवस्थित, पुन्हा चाट करू तेव्हा पुन्हा व्यवस्थित दाखवू. खूप छान चाट होतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ कशी वाटली कमेंट करा. आणि पुढची व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. पुढची व्हिडिओ पण खूप छान आहे. आपल्याला श्रावणातलं चिकन बघायचं आहे, अगदी जसंच्या तसं चिकन असं.